इनिशियली आम्ही जेव्हा ताईचं बर्थ झालं त्यावेळेस आई पप्पा तर खचून गेलेच होते, पण नंतर त्यांनी विचार केला की का आपण एक दुसरं सिबलिंग आणायला पाहिजे तिच्यासाठी खास करून. सो नंतर जेव्हा मी जन्माला आले त्यावेळेस जसं जसं मला कळत गेलं तसं तसं मला त्यांनी ती एक शिकवण दिली की स्पेशल मूल कसं असतं. इवन मलाही माहीत नाही, इवन त्यांनाही माहीत नव्हतं, पण त्यांनी ते एवढं समज मला दिली की एक स्पेशल मूल आहे तर आपण त्याला कसं ग्रोअप केलं पाहिजे, तसं आपण त्याला मोल्ड कसं केलं पाहिजे. सो ती शिकवण डोक्यात ठेवूनच मी जेव्हा त्यांनी मला डान्स क्लासला लावलं, माझ्या 7 वर्ष माझी पूर्ण झाले होते त्यावेळेस. त्याच्यानंतर जेव्हा आई ताईला घेऊन बसायची डान्स क्लासमध्ये त्यावेळेस आईच्या लक्षात आलं की ताईसुद्धा पाय वाजवते. मग तिच्या लक्षात हे पण आलं की का आपण तिला आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये तिला उभं करून का आपण डान्स नाही करायला लावायचा, आपण करू शकतो डेफिनेटली. सो आम्ही तशी आमच्या डान्स क्लास टीचरची परमिशन घेतली आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जी प्रॉवर्ब आहे ते ताईच्या केसमध्ये खूप एकदम लागू पडते, कारण जितकं प्रॅक्टिस आम्ही जास्त घेतली तितकं जास्त तिच्या लक्षात राहायला लागलं. जर मी डान्स केला होता, मुद्रा शिकल्या, मुद्रा शिकले, घुंगरू कसे बांधले जाते ते शिकले आणि मी परीक्षातून मी पास झाले. कन्सिस्टन्सी म्हणजे किती काही असू दे, म्हणजे किती परफॉर्मन्सेस करायला लागले तरी आपला जो शेड्यूल आहे तो चेंज नाही करायचा, कुठल्याही गोष्टीसाठी चेंज नाही करायचा. इनफॅक्ट काही परफॉर्मन्सेस तर असे झालेले आहेत की बॅक टू बॅक परफॉर्मन्सेस, पण तरी तिच्यामध्ये एवढा स्टॅमिना असतो की संध्याकाळी जाऊन परत आपल्या डान्स क्लास अटेंड करायचा आहे. पर्सनल लेवलवर म्हणायला झालं तर आम्ही एकदा एका स्कूलमध्ये तिला घेऊन गेलो होतो. त्यावेळेस तिची जी विचार करण्याची शक्ती आहे ती मला त्यावेळेस फार आवडली, की तिने जेव्हा बघितलं तिच्यासारखी जी स्पेशल मुलं आहेत ती एका कोपऱ्यात बसलेली आहे आणि ती मला हळूच माझ्या कानात येऊन बोलली, अगं जुली हे असे का बसले असतील. म्हणलं तू विचार ना जाऊन. तर तिने विचारलं तर कोणीच काही उत्तर नाही दिलं. मग तिने येऊन मला फक्त एवढंच म्हणाली, मला यांना डान्स शिकवायचा आहे. त्यावेळेस मला असं समजलं की यांची जी विचार करण्याची शक्ती आहे एकदम वेगळी, म्हणजे नॉर्मल मुलांसारखी एकदम वेगळी. सो पर्सनल लेवलवरती मला ती एक शक्ती फार आवडते. आणि अचानक काही क्वेश्चन्स विचारून जाते की ज्याचे आन्सर्स ना मला असतात ना या आईबाबांना असतात. सो ती एक शक्ती तिच्याकडे खूप चांगली देवाने दिलेली आहे. लग्न करून का गेली, आम्हाला सर्वांना सोडून गेली. म्हणून जुईच्या लग्नामध्ये पहिला मी तिला गिफ्ट दिलं होतं, निर्जाचा डान्स केला होता. मी खुश झाले. आमचं दोघांचं गाणं होतं, ए हजार में सबका बहना है, हम कहना है सबको कहना है, दारी कोमल तू दूसरा कहना है, हे हजार में सबकी कहना है. ते जे गाणं आहे, फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहन आहे, ते सांगते ती. आमच्या दोघीवरती गाणं आहे. जो तुम्ही जर नीट बोलला हा तुमच्यासाठी क्रीमची बिस्किट देणार. Oh my God. Thank you. वेलकम. पहिलं म्हणजे सायली आमची पहिली मुलगी, आमच्या आगावणे घराण्यातली पहिली मुलगी. तर तो जास्त आनंद आम्हाला होता सगळ्यांना. आणि त्यातली त्यात मला तर जास्त होता की मी आई झाले म्हणून, म्हणजे हिच्यामुळे मी आई झाले. तर
तेव्हा एवढा विचारात घेतलं नाही की हे डाऊन सिंड्रोम काय आहे किंवा ती अशी आहे किंवा स्लो आहे, हा विचार मी केलाच नाही तेव्हा. जरी जन्माबरोबर डॉक्टरांनी सांगितलं होतं की हे मूल डाऊन्स आहे, पण त्या शब्दाचा अर्थ मी समजूनच घेतला नाही, कारण मी तिची आई आहे एवढंच मला माहिती होतं. त्यामुळे तिला कसं सांभाळायचं, तिला कसं चांगलं करायचं, हा फक्त हेतू माझा होता आणि तोच विचार मनामध्ये ठेवून आत्तापर्यंत काम माझं चालू आहे. अजूनही मी समजत नाही की ती माझी डाऊन्सची मुलगी असेल, कारण तिने इतकं अचीव केलेलं आहे. त्यामुळे तो आमचा एक अभिमान आहे सायली म्हणजे. आणि जेव्हा आम्ही त्या गोष्टीचा स्वीकार केला की समोर हा प्रॉब्लेम आहे की माझी मुलगी अकॅडमिक करिअर करू शकणार नाही, तिला इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी नाही, पण परमेश्वरानं काहीतरी वेगळं तिच्यामध्ये दिलेलं असेल. तिच्या मम्मीला ते आढळून आलं की सायली डान्स करू शकेल. आणि तिचे जे पहिले गुरु होते शामक दावर, त्यांचं जे स्लोगन आहे युअर विल डान्स, की पायांची गरज नाही आहे, तुम्हाला विलची गरज आहे. तुमचं हृदय, तुम्हाला जर ती जबरदस्त इच्छा असेल तर ती इच्छाच तुम्हाला ते डान्स करायला लावेल. आणि सायलीचं झालंच तसं की तिला चालता येत नव्हतं, पण ज्या वेळेला ती स्टेजवर जायला लागली आणि स्टेजवर ती डान्स करायला लागली तेव्हा ती 4 तास सुद्धा तिथे डान्स करेल एवढी एनर्जी तिच्यामध्ये असायची. आणि सायली खूप सुंदर डान्स करायला लागली. जेव्हा पहिला तिचा परफॉर्मन्स अखिल भारतीय सांस्कृतिक संघामध्ये तिला नवरंगचा डान्स आम्ही ठेवला होता. तिचा एक सर्वात पहिला जो परफॉर्मन्स मला आठवतो की ज्यानं तिच्या आयुष्याला जी कलाटणी दिली तो शामक दावरचा प्रोग्राम. आणि ती जेव्हा परत जायला लागली, बॅकस्टेजला गेली, तेव्हा तिला कोणीतरी हाताला धरून परत घेऊन आलं आणि लोकांनी तिकडे टाळ्या वाजवायला सुरुवात केली. आणि मग मी पाहिलं की कोण आहे ते, कोण तिच्या हाताला धरून आणतंय. तर ते स्वतः शामक दावर होते, त्या परफॉर्मन्सला हजर होते. सायलीचा डान्स त्यांनी संपूर्ण पाहिला होता, त्यांना तो खूप आवडला होता, भावला होता त्यांना तो. ते तिला परत स्टेजवर घेऊन आले, सगळ्यांच्या समोर त्यांनी सांगितलं की सी दिस इज द अमेझिंग चाइल्ड. त्या दिवशी असं वाटलं की माझी आजी एक गोष्ट सांगायची, एका गरुडाची गोष्ट सांगायची. एका गरुडानं त्याचं पिल्लू काही कोंबडीच्या पिल्लांमध्ये त्याचं अंड तिथे ठेवलेलं होतं. कालांतरानं त्याच्यातनं गरुडाचा पक्षी बाहेर पडला आणि तो गरुड किंवा ती पक्षी ते नेहमी पाहायला यायची तिथे. तर ते जेव्हा पिल्लू त्या इतर कोंबडीच्या पिलांबरोबर बाहेर आलं तेव्हा ते त्यांच्याबरोबर खेळायचं. त्या कोंबडीच्या पिलांनी एवढंच ते उडायचं, त्या कोंबडीच्या पिलांसारखंच उड्या मारायचं, त्यांच्यासारखंच खेळायचं, त्यांच्यासारखंच दाणे टिपायचं. एक्झॅक्टली त्या कोंबडीसारखंच ते करायचं. त्याला माहितीच नव्हतं की आपण गरुडाचं पिल्लू आहोत. आणि एक दिवस मग त्या गरुड पक्षिणीनं काय केलं की त्या पिल्लापाशी गेली आणि त्याला म्हणाली की माझ्याकडे बघ, तू माझ्यासारखा आहेस, माझ्यासारखे तुझे पंख प्रचंड आहेत, माझ्यासारखा तुझा आकार आहे आणि माझ्यासारखाच तू उडू शकतोस. तू एक खूप मोठी भरारी घेऊ शकतोस, एक खूप मोठी जंप मारू शकतोस, तुझं आयुष्य बदलून टाकू शकतोस. तू कोंबडी नाही आहेस, तू गरुड आहेस. तुझा जन्म एक उंच भरारी मारण्यासाठी झालाय. सायलीच्या जन्मानंतर मला ती गोष्ट आठवली आणि प्रकर्षानं जाणवायचं की काही जरी झालं, कसंही जरी आपलं झालं, आपण कुठल्याही स्थितीमध्ये असलो तरी आपल्याकडं काय नाही आहे ते न बघता आपल्याकडं काय आहे ते बघायचं. म्हणजे तिच्या इच्छा आम्ही आत्तापर्यंत पूर्ण केल्या. आता ही इच्छा आम्ही पूर्ण केली, त्याचं फळ म्हणजे तिला आज पुष्कळ पुरस्कार मिळत गेलेले की ती तिच्यासारख्या मुलांसाठी काम करते.
इंजिनियर व्हायचंय आता तिला. समोरचं पोस्टर सकाळी उठल्या उठल्या ती रोज बघते आणि ती म्हणते की मी इंजिनियर आहे, थोड्या वेळाने म्हणते मीच डॉक्टर आहे, डॉक्टर नाही हो. नाही डॉक्टर. लॉयर, वकील, कॉम्प्युटर बघा. येस, कॉम्प्युटर इंजिनियर, येस. सायलीला 2012मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पहिला. त्यावेळेला प्रणव मुखर्जी हे आपले राष्ट्रपती होते आणि त्यांच्या हस्ते तो सायलीला तो पुरस्कार मिळाला. ॲज अ रोल मॉडेल नाव होतं त्या पुरस्काराचं. सेकंड जो मोठा पुरस्कार तिला स्पंदन एक मिळाला मिळाला. तो स्पंदन पुरस्कार. तो पण एक राष्ट्रीय पुरस्कार आहे. तो मला वाटतं 2013मध्ये मिळाला तिला आणि तो तिला मुकुल वासनिक त्यावेळेला मंत्री होते आणि नेपोलियन सामाजिक मंत्री होते, त्यांच्या हस्ते तिला तो पुरस्कार मिळाला. आणि तिसरा जो मोठा तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तो 2021मध्ये नारी शक्ती पुरस्कार आणि तो तेव्हाचे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मिळाला. 8 मार्चचा दिवस होता तो आणि 8 मार्चला कोविंद सरांच्या हस्ते तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 7 मार्चला तिला पंतप्रधानांनी पंतप्रधान निवासावर बोलवलेलं होतं आणि तिच्याबरोबर त्यांनी खूप चांगल्या गप्पा मारल्या. जे आपले नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत त्यांनी तिच्याबरोबर खूप प्रेमानं गप्पा मारल्या. तिच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला, तिच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि ते दिवस असे आहेत की भारावलेले दिवस. हा जो विषय आहे हा ॲक्च्युली ह्या स्पेशल मुलांच्या स्पेशल पालकांचा आहे की त्यांना हे समजून सांगायला पाहिजे की तुमची मुलं वेस्ट नाही आहेत किंवा वाया गेलेली नाही आहेत किंवा तुम्ही डेस्परेट नाही आहात. उलट तुम्ही एक भाग्यवान आहात की परमेश्वराने तुम्हाला एक संधी दिली आहे आणि तो काहीतरी तुमच्याकडनं करून घेणार आहे. प्रवास म्हणजे जीवन सफल झाल्यासारखं वाटतं आता. आनंद वाटतो की काहीतरी चांगलं घडलं आपल्या हातनं. काय काय करतो? मी पेंटिंग करते, डान्स करते, डान्समध्ये योगा करते, स्केटिंग करते, सायली डान्स क्लास करते, त्याच्यामध्ये स्विमिंग करते, बास्केटबॉल खेळते, शामकाड शिकते. हर घडी बदल रही रे तू जिंदगी चार हो गए है कभी खूब जिंदगी पर यहाँ जी हो है शर्मा कल हो ना हो